नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आपण सातत्यानं शिखर बँकेच्या घोटाळ्यावर बोलत आलेलो आहोत. याला घोटाळा म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही ठरवा. साखर कारखाने ताब्यात घेऊन त्याच्यावरती आपला कब्जा, ताब्यातपेक्षाही कब्जा हा शब्द अधिक बरा राहील, काहीही करा आणि कारखाना आपल्या ताब्यात घ्या, या धोरणानुसार अनेक कारखाने एका विशिष्ट वर्गाने ताब्यात घेतलेले आहेत. त्यासाठी नियम बियम सगळे धाब्यावर बसवलेले आहेत. धाब्यावर काय कुठे उंच अजून नेऊन टाकलेत माहित नाही, पण फेकून तोडून मोडून देऊन सगळे नियम असे गुंडाळून बासनात टाकून मग कारखान्यावरती कब्जा केलेला आहे. कब्जा हा शब्द बरा राहील, कारण कारखान्याची मालकी ही त्या त्या सभासदांची असते. आता बघा, एखाद्या प्लॉटवर कोणी कब्जा करत असेल आणि प्लॉट धारकाला माहीतच नसेल की आपला प्लॉट कोणीतरी अतिक्रमित केलाय, ताबा घेतलाय, त्याला कब्जा हा शब्द वापरला जातो. कब्जेदार असं म्हटलं जातं. तसं ज्या सभासदांना माहीतच नाहीये की आपला कारखाना आता कोणाकडे तरी गेलाय, त्याला कब्जा हा शब्दच वापरला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मी एक गंमत सांगितली होती की काही गोष्टी लक्षात घ्या. शासनाची थक हमी, बँक, शिखर बँक, ह्या सगळ्या पद्धती लक्षात घ्या असं म्हणालो होतो. माझा एक मूलभूत प्रश्न आहे. शासनाची थक हमी नावाचा जो प्रकार असतो ना, तो थक हमी म्हणजे जर त्या संस्थेने कर्ज फेडलं नाही तर सरकार त्याचं कर्ज फेडेल अशी हमी राज्य सरकार घेत असतं. म्हणजे कर्ज थकलं तर फेडण्याची हमी राज्य सरकार घेत असतं. त्याला आपण थक हमी म्हणतो. म्हणजे राज्य सरकारला अधिकार असतो की ती जी काही प्रॉपर्टी आहे त्यातून त्याचे विकून ते पैसे घेतले जावेत. पण जेव्हा या कारखान्यांचं व्हॅल्युएशन काढलं जातं, म्हणजे सरकार मान्य कंपन्यांच्याकडून या कारखान्यांचं व्हॅल्युएशन काढलं जातं, तेव्हा लक्षात घ्या काय काय असतं त्याच्यामध्ये. व्हॅल्युएशन काढताना असते कारखान्याची जमीन, कारखान्याच्या इमारती, कारखान्यातील साखर, कारखान्याची मशिनरी, या सगळ्या गोष्टीचं व्हॅल्युएशन काढलं जातं. मग यात थक हमीचा मुद्दा काय येत नाही. म्हणजे कारखान्याची एकूण किंमत काढताना त्याची थक हमीची किंमत सुद्धा गृहीत धरली पाहिजे आणि मग व्हॅल्युएशन ठरवलं पाहिजे. मग ते विक्री केलं तर राज्य सरकारला पैसे मिळतील, मग राज्य सरकार यांना देईल. का राज्य सरकारने थक हमी शिवाय व्हॅल्युएशन काढू द्यायचं आणि राज्य सरकारने थक हमीचे पैसे शिखर बँकेला देत राहायचे. 3-4 हजार कोटी दिलेच आतापर्यंत, आपण ते बघितलंय मागे. या थक हमीच्या पैशाचा कारखान्याच्या व्हॅल्युएशन मध्ये समावेश का केला जात नाही, त्याचं कारण आहे कारखाना विकून मिळणारे पैसे देखील शिखर बँकेला मिळतात आणि राज्य सरकारकडे तुम्ही थक हमी दिली होती, आम्हाला ते पैसे द्या असं म्हणता येतं आणि राज्य सरकार देखील थक हमीचे पैसे शिखर बँकेला देतं. एकूण काय, शिखर बँकेची 10ही बोटं तुपात. आपल्या आवश्यक असलेल्या माणसाला कारखाना देता येतो आणि तो दिल्यानंतर त्याचे योग्य पैसे देखील विक्री मूल्यातून किंवा सरकारच्या थक हमीतून मिळून जातात. इतक्या सूत्रबद्ध पद्धतीनं हा सगळा डाव आखण्यात येतो. म्हणजे त्याच्या पुढे अजून एक सरकारची फसवणूक होते. त्याच्या पुढे सरकारची फसवणूक होते. ती कशी बघा. म्हणजे सरकार कोणाचंही असो, मी मुद्दाम सरकारची फसवणूक हा शब्द वापरतोय कारण सरकारचे पैसे हे सामान्य माणसांचे पैसे असतात. ती बघा कशी असते. तुम्ही मुद्रांक कायदा कलम 25 बघून घ्या. मुद्रांक कायद्याचं कलम 25 बघून घ्या. या कलम 25 मध्ये स्पष्टपणे नोंदलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जाची रक्कम, म्हणजे समजा हा मोबाईल आहे आणि या मोबाईलवर काही कर्ज आहे 4,000 5,000, तर त्या मोबाईलच्या कर्जाची रक्कम ही त्याच्या किमतीचा भाग समजावी. एखादा प्लॉट विकायचा आहे, त्या प्लॉटवर एवढं कर्ज आहे तर त्याच्या किमतीचा भाग समजावी आणि त्या कर्जाच्या रकमे इतकं मुद्रांक भरावं. म्हणजे तुम्ही काढलेलं व्हॅल्युएशन, म्हणजे लिलावातली रक्कम, लिलाव करून मिळालेली रक्कम, त्या लिलावाच्या रकमेत त्या कर्जाचा रकमेचा समावेश असावा आणि मग त्यावर मुद्रांक भरलं जावं. लिलावाची रक्कम अधिक कर्जाची रक्कम ही त्या वस्तूची किंमत पकडावी आणि त्यावरती मुद्रांक भरलं जावं असं मुद्रांकाचा कायद्यातला कलम 25 सांगतो. पण
कर्जाच्या रकमेचं मुद्रांक भरलं जात नाही. व्हॅल्युएशन काढताना थकमीची रक्कम गृहीत धरली जात नाही, त्यामुळे तिथेही मुद्रांक कमी होतं. कर्जाच्या रकमेचाही मुद्रांक कमी होतो. म्हणजे इथे पुन्हा सरकारला पैसे देताना म्हणजे मुद्रांकाचे पैसे देताना फसवणूक होते. मुद्रांक चुकवला जातो आणि मुद्रांक चुकवणे ही फसवणूक आहे. मुद्रांक चुकवून एखादा व्यवहार केला तर त्या व्यवहार करणाऱ्याला दंड बसतो. तो दंड किती वेळेला बसलाय? एकदाही नाही. लिलावाची रक्कम हीच त्या मुद्रांकाची रक्कम समजली जाते आणि तिथे खरी गडबड होते. म्हणजे व्हॅल्युएशनची रकमेपेक्षा लिलावाची रक्कम थोडीफार अधिक असते. व्हॅल्युएशनच्या रकमेमध्ये थकमीचा समावेश असत नाही, तिथे फसगत. परत लिलावाच्या रकमेमध्ये कर्जाच्या रकमेचा मुद्रांक भरताना समावेश असत नाही, तिथे फसगत. म्हणजे एकूणच काय, तो लुटो रे लुटो, दोनो हात से लुटो असा सगळा कार्यक्रम सुरू आहे. या देवाच्या नशिबाने माणसाला देवानं 4 हात दिलीत हे चांगलं आहे. 2च हात दिलीत हे चांगलं आहे. 4 हात दिले असते तर काय केलं असतं? 4ही हातांनी लुटलं असतं. 2च हात आहेत म्हणून आपल्या सगळ्याच्या किमान कपडे तरी शाबूत आहेत असं म्हणावं लागेल. चला, मी एका कारखान्याची हकीकत तुम्हाला सांगणार आहे. हे लक्षात आलं तुमच्या? आता मी एका कारखान्याची हकीकत सांगणार आहे. किती पद्धतीनं वळवलं जातं बघा. आता ही कंपन्या कोणाच्या, कोण यात सहभागी आहे, या सगळ्याचा इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. नंदुरबारच्या पुष्पदंत सहकारी साखर कारखान्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हा पुष्पदंत, खरं तर दंत पुष्पाचा कसा असतो हा प्रश्न मला मोठा आहे. हस्तिदंत बनून आमच्या पार्श्वभागात घुसवल्या गेलाय सामान्य सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या. जरा नीट बघूया. 1991 साली या पुष्पदंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. 2500 मेट्रिक टन प्रति दिवस एवढी गाळप क्षमता असलेला हा कारखाना. साधारणतः 185 एकर जमीन या कारखान्याकडे आहे. साधारणतः या कारखान्याकडे कर्जाची थकबाकी झाली 83.44 लाख रुपये. थकबाकी झाली 84.44 लाख रुपये. आता मी तुम्हाला आकडे मुद्दाम असे सांगतोय. आणि कारखान्याचं मूल्यांकन केलं गेलं म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन केलं गेलं ते 29.16 लाख रुपये. म्हणजे जमीन, मशिनरी, इमारती, साखर असेल तर या सगळ्याचं मिळून व्हॅल्युएशन केलं गेलं 29,16,00,000 रुपये. 29,16,00,000 रुपये, माफ करा, 29,16,00,000 रुपये. कर्ज आहे 84 कोटी, व्हॅल्युएशन झालंय 29 कोटी. बघा फसगत कशी होते. आता खरं तर कर्ज आणि व्हॅल्युएशन याच्या मिळून रकमेवर मुद्रांक भरायला पाहिजे, पण मुद्रांक भरलं जातं ते 29 कोटी 16 लाखावर. पण लिलाव होतोय, त्या लिलावाची रक्कम वाढते. ती काय बघूया. 2010 मध्ये निविदा निघाली आणि ही निविदा कोणकोणत्या कंपन्यांनी, प्रमुख कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. एक ॲस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड, संतोष स्टार्च, ट्रॅडको इंडिया, जयगंगा शुगर मुंबई, म्हणजे ॲस्टोरिया ज्वेलरी ही एक कंपनी आहे. त्यानंतर अहमदाबादची संतोष स्टार्च आहे, ट्रॅडको इंडिया इचलकरंजीची आहे, जयगंगा शुगर मुंबईची आहे, झंवर फूड्स पुण्याची आहे. तर नंदुरबारच्याच वंदना चौधरी यांनी देखील यासाठी आपल्या निविदा भरलेल्या होत्या. जरा आकडे तपासून बघूया. पहिल्यांदा जी निविदा भरली होती ती ऑस्ट्रेरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडनं 29.16 कोटी रुपयांची भरली होती. जेवढी व्हॅल्युएशन निघालं तेवढी. संतोष स्टार्चनं 30 कोटीची भरलेली होती. ट्रॅडको इंडियानं 34 कोटीची भरलेली होती. जयगंगा शुगर्सनं 33 कोटीची भरली होती. झंवर फूडनं 36 कोटीची भरली होती. वंदना चौधरीने 32 कोटीची भरली होती. 32-51, 36-51 असायची. पण हा कारखाना मिळालाय तो वेगळ्याच कंपनीला, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांनी भरलं. त्यात ॲस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची, या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला मी जी नावं सांगतोय त्यातली सर्वात लोएस्ट होती 2916 कोटी रुपयाची. पण कारखाना द्यायचा होता ॲस्टोरिया ज्वेलरीला. आता ही कोणाची आहे, कोण सहभागी आहे, शोध तुम्हाला माहित आहे, सगळं माहित आहे, मी वेगळं काही सांगायची गरज नाही. आता जेव्हा ॲस्टोरियाची निविदा सगळ्यात कमी आहे हे लक्षात आलं आणि हायएस्ट निविदेमध्ये झंवर फूड्स कडे जात आहे हे लक्षात आलं, तेव्हा ॲस्टोरिया कंपनीला दुसरा प्रस्ताव देण्याची, दुसरी बोली लावण्याची संधी दिली गेली. आता दुसऱ्या बोलीत काय झालं जरा बघूया. मग
ॲस्टोरियानं आपली बोली वाढवली काही लाखांनी. किती लाखांनी? 9 लाखांनी वाढवली. मग 2925 लाख म्हणजे 29,25,00,000 रुपयांची बोली या ॲस्टोरियानं लावली. आता इथे गडबड झाली. पुन्हा संतोष टार्चनी 3261 ची बोली लावली. ट्रॅडको इंडियाने 3690 ची बोली लावली. जयगंगा शुगरने 4011 ची बोली लावली. जंवर फूडने 3651 ची बोली लावली. वंदना चौधरीने 27 ची बोली लावली. 27 कोटी रुपयांची. पुन्हा गडबड. कारखाना द्यायचा आहे ॲस्टोरियाला, पण दुसरे बोली जास्त लावतायत. मग काय केलं गेलं? मग तिसरा प्रस्ताव मागितला गेला आणि तिसऱ्या प्रस्तावात ॲस्टोरियानं 45,48,00,000ची बोली लावली. जे ॲस्टोरिया पहिल्याच्यात 29,16,00,000ची बोली लावत आहे, ते तिसऱ्या लिलावामध्ये 45,68,00,000ची बोली लावत आहे. आता 29 आणि 45 मधला फरक लक्षात घ्या. 16 कोटी रुपये वाढलेत. पहिल्या बोलीत अन्य लोकांना दिलं नाही, दुसऱ्या बोलीत अन्य लोकांना दिलं नाही, तिसऱ्या बोलीत एवढी लावली की दुसऱ्याला काही बोलायची संधी दिली नाही. आणि मग ॲस्टोरिया ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडनी हा कारखाना घेऊन टाकला. झाली विक्री कारखान्याची. घेऊन टाकला. म्हणजे एखाद्याला द्यायचं असेल तर निविदेत सुद्धा एकदा, दोनदा, तीनदा अशा स्वरूपाचा घोटाळा केला जातो. संधी दिली जाते. कारण द्यायचंय त्यालाच ना. ठरलंय, आमचं ठरलंय, आमचं नक्की झालंय, ते द्यायचंय आणि ते दिलं जातं. बरं, कारखाना बंद होता पुष्पदंतेश्वर, चालत नव्हता, अगदी ऊस नव्हता, काही नव्हता. त्यानंतरची स्थिती काय जरा बघूया आपण. 2012-13 साली या पुष्पदंतेश्वरनी 2,31,000 मेट्रिक टनाचं गाळप केलंय. 2013-14 साली म्हणजे कारखाना विकल्या गेल्यानंतर याच पुष्पदंतेश्वरनं 3,56,000चं गाळप केलंय. तर 2014-15 साली याच पुष्पदंतेश्वरनं 3 लाखाच्या वर म्हणजे 15 पर्यंतची आकडेवारी आहे, तेवढ्या साधारणतः गाळप केलेलं आहे. 4 लाखाच्या आसपास गेला असेल. म्हणजे बघा मंडळी, गडबड किती आहे. गडबड अशी आहे की आम्ही कारखाना प्रायव्हेटला घेतला की तो उत्तम चालतो आणि सहकारी असला की तो चालत नाही. सहकारी साखर कारखाना कोण चालवायचा याचा निर्णय कारखानदार घेत नाही, तर त्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या 3 संस्था घेतात. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो पहिल्या भागामध्ये तुम्हाला की लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्य सहकारी साखर महासंघ आणि राज्य शिखर बँक. पैसे कोणाला द्यायचे, कोणाला नाही द्यायचे, कोणाची अडचण करायची, कोणाला तंत्रज्ञान चांगलं नाही पोचवायचं, याची पूर्ण काळजी घेतली जाते. अशा स्वरूपामध्ये एक एक कारखाना आपल्याच माणसांच्या घशात घालण्याचा उद्योग सातत्यानं होत आलेला आहे आणि त्याची प्रयत्नपूर्वक काळजी घेण्यात आलेली आहे. हाच विषय तुमच्या समोर मांडावा, सतत मांडत राहणार आहे, सतत बोलत राहणार आहे. अपेक्षा इतकीच आहे तुमच्याकडून की चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेअर माझ्यासाठी करायचं नाही आहे, या चॅनलला बळ मिळावं यासाठी करायचं आहे. आणि का झालं पाहिजे हे, तर ही प्रॉपर्टी सामान्य माणसांची आहे. राज्य सरकार देत असलेला पैसा सामान्य माणसांचा आहे. तिथल्या कामगारांच्या दुर्दशा झालेल्या आहेत, शेतकऱ्यांची दुर्दशा झालेली आहे. तीच आपल्या समोर मांडावी, ती जगाच्या समोर यावी, यासाठीचाच हा सगळा प्रयत्न आहे. नमस्कार.